बामणडोंगरी या जिल्हा परिषद शाळेमध्ये कालपासून आपण पाहतोय की या ठिकाणी करंट लागत होता असा जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांच्या एका पालकाने हा व्हिडिओ तो सध्या व्हायरल केला होता। आपल्यासोबत हे चिमुकले आहेत, आपण पाहू शकतो की या चिमुकल्या देखील याच जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत। ह्यांच्यावर आपण नेमकं जाणून घेणार आहोत, नेमकं काय घटना घडली, करंट लागला कोणाला? आमच्या वर्गांना लागलेला। कोणाला लागला? किती विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत? नाही माहीत, पण आमच्या वर्गांमधले मुलांना सगळ्यांना लागलेला। तू कितवीत शिकते? तिसरी मध्ये। तुझ्या वर्गामध्ये विद्यार्थी त्यांना लागला करंट? हा, त्यांना सगळ्यांना लागलं। जेव्हा करंट लागला तेव्हा तू काय टीचरना वगैरे सांगितली, तक्रार दाखल सांगितलं, म्हणजे तक्रार केली? हा, माझी मैत्रिणीने टीचरला सांगितलेलं टीचर करंट लागते। आपण पाहतो की दृश्यामध्ये ही चिमुकली असते, ही देखील या शाळेत शिकते आहे। आपण हिचे जाणून घेणार आहोत, तुला करंट लागला असं तू म्हणत होते, नेमका करंट कधी लागला तुला? मला काल लागला। जेव्हा करंट लागला तेव्हा तू टीचरांकडे गेलती, सांगितलं का मला करंट लागला? किंवा नाही, माझी मैत्रीण गेलती। टीचरांनी वगैरे काय काही बोलल्या टीचर? त्याला बोला, मला नाही काय नाही बोला। तरी देखील शाळा सुरू आहे? हो। आता करंट लागतोय का? सकाळी मला खिडकीवर लागलेला, आता पण लागला। आता शाळा सुटली का? हो। आता पाहतोय की आपण काल करंट लागला होता असा सध्या व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर अद्यापही सध्या या शाळेमध्ये करंट लागत आहे। आणि आपण काही वेळापूर्वी आपण पाहतोय की या ठिकाणी कर्मचारी ते देखील आलेले आहेत। शॉक सर्किट झाल्यामुळे करंट लागत आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र प्रशासनामध्ये आणि शाळेमध्ये पुन्हा भोंगळ जो कारभार तो सध्या चव्हाट्यावरती आलेला आहे। खरं तर ही जिल्हा परिषद शाळा आहे, उद्या जर मोठा अनर्थ घडला ह्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहे। मात्र आता करंट लागत नाही असं आम्ही आता पाहिलेलं आहे, कारण की इथे सध्या मोठ्या युद्धपातळीवरती सध्या कर्मचाऱ्यांचं काम सुरू आहे। मात्र उद्या जर करंट लागून जर मोठा अपघात झाला असेल, जबाबदार कोण, असे अनेक सध्या प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह मी रवी कराड, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।